एक नामवंत समालोचक. गतवर्षी खरं तर महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये माझ्यासोबत फार चांगली कामगिरी ज्याने केली आणि या भिवंडीचा मोस्ट ऑफ स्पर्धांमध्ये आपला आवाज आपला हक्काचा समालोचक ऐकूयात आपण. व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशालजी पाटील यांना. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच करण सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रिग्नेश 11 राहणार तसेच विलास स्पोर्ट्स राहणार आणि या विभागाचे भाग्य विधाते ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच राहणार आणि तसेच नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक प्रतापशेठ पाटील साहेब आणि तसेच त्यांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील यांच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. माझ्या दिशेने जाऊया. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि त्यानंतर हा दुसरा बॉल जर आपण पाकला फुल टॉस होता. ड्राईव्हचा हा फटका एक सिंगल रन दरमाडीतनं पूर्ण केली जाईल. तसेच भादवडचे जगदीशजी नाईक दादांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. ड्राईव्ह करायचं होतं, अगदी स्लॅश केलं होतं. पॉईंटला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल रन दरम्यान इथनं पूर्ण केली जाईल. सध्याच्या घडीला सुरुवात थोडी खराबच आपण म्हणूया, बिकॉज जर पहिले 3 चेंडू आपण पाकले, पहिल्याच चेंडूवरती विकेट होते आणि त्यानंतर 2 दरम्यान इथं सिंगल येतात. बघा यापुढील जो होणारा सामना आहे जयहरी रांजनोली संघ, आपण कुठे जायचं नाही आहे. चालू सामन्याचा विजेता संघ त्यांच्या विपक्षामध्ये जयहरी रांजनोली, अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिमागतीने टाकला होता पण पायांवरती टाकला होता. फ्लिकचा हा फटका. काऊ कॉर्नर रिजनवरती फिल्डर आहेत. एक सिंगल रन प्रमाणित पूर्ण केली जाईल. सध्याच्या घडीला बघा जो निर्णय खऱ्या अर्थाने टेंबोडे संघाच्या संघ नायकाचा होता की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू, तो निर्णय आतापर्यंत योग्यच राहिला असं आपण म्हणूया, कारण पहिले षटक गोलंदाजांच्या नावावरती. ओव्हर द विकेट फुल लाईन टाकला. हेलिकॉप्टर ड्राईव्ह. मिड ऑनला फिल्डर आहेत. एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा फर्स्ट इनिंग पहिलं सत्र असतं तेव्हा स्टार्ट फार मॅटर करतो आणि स्टार्ट सध्याच्या घडीला फिल्डिंग करणारा संघाला मिळाला. बघा जेव्हा आपली सुरुवात चांगली होते ना एखाद्या क्षेत्रामध्ये, तेव्हा त्या क्षेत्रामध्ये पुढे जाणं तितकंच आपल्याला सोपं होतं, म्हणून स्टार्ट मॅटर करतो. आणि क्रिकेटमध्ये स्टार्ट ज्या संघाचा चांगला होतो तो आपल्याला डॉमिनेट करताना दिसतो. शफल होऊन खेळायचं होतं डाऊन द लेग साईड. अंपायरने देखील अगदी तेच सांगितलं. दिशा खराब, अतिरिक्त रन द्रमाणीतनं मिळेल. या अतिरिक्त रनचा मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 5 वरती. जगदीश नाईक भादवडचे एक अतिशय चांगले खेळाडू तसेच एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दादांचं देखील आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, बट टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. त्याचाच ॲडव्हान्टेज गोलंदाजाला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे जर आपण पाकले तर खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम यशवंत स्मृती राहणार. पहिलं षटक अगदी योग्य वेळेवरती संपलेलं आहे. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट झालं, कारण नियम आपण अगोदरच सांगितलेले आहेत की विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहे. जर एक्स्ट्रा वेळ खर्च झाला तर अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. पण पहिलं षटक अगदी 4 मिनिटांमध्ये टाकलं. सेकंड ओव्हर राहुल गडगे. सेकंड ओव्हर राहुलचा पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केला. इनफिल्डला क्लिअर केलं. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचे फिल्डर पाठलाग जरूर करतील, बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खरं अगदी जागा बनवून बॅकफूटवरती जाऊन पंच केलं. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदलं. बॅटर
शुभम नाईक यांचा बॅटमधनं चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल आता देखील शफल झाला, बट फारच शफल झाला आणि त्याचा ॲडव्हान्टेज जणू काय आता गोलंदाजाला मिळतो. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू येतो. नेक्स्ट बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. या स्पर्धेमधली ही पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण गेले 3 दिवस आपण सिटी इमर्जिंग फॉर्मॅट अनुभवला डे सेशनमध्ये, बट आज खऱ्या अर्थाने डे नाईट फॉर्मॅटला सुरुवात झाली आणि नाईट फॉर्मॅट पहिली रजनी या स्पर्धेमधली. आणि ग्रामीण क्रिकेट, ग्रामीणचा महासंग्राम सध्या सगळीला आपण अनुभवत आहेत. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, पुन्हा एकदा दिशा खराब, पुन्हा एकदा अतिरिक्त रन आणि धाव फळक. या अतिरिक्त रनच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 11 वरती. बॅकफूट वरती जाऊन पंच केला, बट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि 2 धावा यावेळेस पूर्ण केल्या जातील. आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं. आदरणीय जनार्दनजी नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. आणि 1 शॉटचा इशारा येतो. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडीशी मिस्टेक फलंदाजांच्या माध्यमातून झालेली आहे. बघा मेहनत 2 धावेंची केली, बट मिळेल फक्त 1च धाव. स्कोर कार्ड या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 12 वरती आहे आणि एक प्राइज आहे. यशवंत स्मृती राहणालचे पुरस्कर्ते आदरणीय महेंद्रजी नाईक साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक. प्रत्येकी चौकारासाठी, फक्त राहणार टीमसाठी प्रत्येकी चौकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येकी षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक अर्थात यशवंत स्मृती राहणार संघाचे पुरस्कर्ते महेंद्रजी नाईक साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. पुन्हा एकदा चेस केलं होतं बॅटरने, बट सध्याच्या घडीला बघा गोलंदाजाचा जो दृष्टिकोन आहे, माइंडसेट आहे पूर्णपणे क्लिअर आहे की वाईड लाईन गोलंदाजी करायची आहे. आणि मोस्ट ऑफ आजच्या डेटला जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूरदा आपल्याला सर्व गोलंदाज या गोष्टी करताना दिसतात. वाईड लाईन बिकॉज फलंदाजाच्या रीच पासून आर्क पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न योग्य ठरतोय. निर्धाव चेंडू येतोय. धाव फळक जर आता आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला आहे 13 वरती. थोडी शांत सुरुवात आहे. फुल लेंथ टाकला आणि यावेळेस देखील जर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं फलंदाजी ज्याप्रमाणे प्रतिक्रिया होती, स्ट्रोक तर खेळायचा होता कव्हर क्षेत्रामध्ये, रनआउटची शक्यता देखील आहे. यस, फिंगर अप रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का, दुसरा धक्का लागलाय यशवंत स्मृती राहणार संघाला. फलंदाज बाद. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. 2 धक्के लागलेत आणि त्या धक्क्यांचं कारण बघा, कारण प्रेशर वाढत चाललं होतं आणि त्या प्रेशरमध्ये मिस्टेक होणं हे साहजिकच होतं. कारण बघा रन्स येत नव्हत्या. लास्ट बॉलवरती देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नांमध्ये असफल राहिले फलंदाज. बाद झालेत बॅटर शुभम नाईक आणि क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आदित्य नाईक मैदानाच्या हातामध्ये येतो. आणखीन एक चांगला खेळाडू या संघाचा, आणि या खेळाडूवरती भरपूर काही निर्भर देखील आहे असं देखील मी म्हणेन. कारण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये भरपूरदा यशवंत स्मृती राहणार संघासाठी भरपूरदा चांगलं खेळ करताना आपण आदित्य नाईकला पाहिलं, पण या सामन्यामधनं, या खराब परिस्थितीमधनं आपल्या संघाला बाहेर काढतील का? बॅकफूटवरती जाऊनच खेळले. स्क्वेअर कट पॉईंटला फिल्डर, सिंगल रन इथनं पूर्ण केली जाईल. सध्याच्या घडीला कौतुक करावं लागेल अर्थातच टीम आराध्य 11 टेंभोडेचं, बिकॉज जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आतापर्यंत योग्य ठरवलं. कारण पहिले 2 षटक जर आपण पाकले, 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांमध्ये धाव फलक आहे फक्त 15 आणि धक्के लागले 2. अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ यानंतर बाकी असेल. आता प्रश्न भरपूर सारे निर्माण होतात की येणाऱ्या 3 षटकांमध्ये राहणार संघाचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल की जो दबदबा दाखवला आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये टेंभोडे संघाच्या गोलंदाजांनी, तोच दबदबा येत्या 3 षटकांमध्ये कायम ठेवतील का?
बघा स्वतःच्या खऱ्या अर्थाने घरच्या मैदानावरती यशवंत स्मृती राहणार संघ खेळतोय. याच क्रीडांगणावरती ते सराव करत असतात. भरपूर चांगला अंदाज प्रत्येकी खेळाडूला जरूर आहे, बट त्यानुसार खेळ आतापर्यंत तरी झालेला नाहीये. बट 3 ओव्हर बाकी आहेत. कमबॅक नक्कीच होऊ शकतो, बट तो विश्वास आदित्यला आणि हिमांशूला स्वतःवरती दाखवावा लागेल. तिसरं षटक करण पाटील. करणचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला, फील्ड डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली गेली आहे, सफलता आणखीन एक. आणि आता मोठा धक्का लागला, कारण ज्या फलंदाजांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या तो फलंदाज अर्थातच आदित्य नाईक निराश होऊन डगआउटच्या दिशेने चाललाय. तिसरा धक्का. चर्चा आमची जास्ते गावोगाव, इलाके में सारे चलता है नाव, इलाके में सारे चलता है नाव. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद. ही विकेट महत्वाची होती, कारण आदित्य जर क्रीजवरती राहिला असता, खेळला असता, तर परिस्थिती रानाल संघाच्या बाजूने जाऊ शकली असती, बट तसं काही झालेलं नाहीये. तिसरा आणखीन एक मोठा धक्का रानाल टीमला. यावेळी जागा बनवून इनसाइड आउट, गॅप भेदला, फिल्डर धावता डीप एक्स्ट्रा कव्हरचे. चांगली फिल्डिंग जे फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये होते, सनी होते, सनी यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. एका मोमेंटला असं वाटलं की ज्याप्रमाणे स्ट्रोक होता, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग होती, असं वाटलं की डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदलं जाईल, बट चांगली फिल्डिंग सनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय किशोरजी भोपी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं देखील स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला फटका लास्ट बॉलवरती बॅटर आपल्याला प्रणय मडवी यांचा बॅटमधनं पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता, डायरेक्ट हिट कदाचित आला असता तर काम तमाम होतं, बट नशिबाची साथ. 22 एक सिंगल रन दरमाडीतनं पूर्ण केली जाईल. धाव फलक या सिंगल रनच्या मदतीने सध्या सागडीला पुढे जातोय. स्कोर कार्ड 18 वरती, 18 ऑन द बोर्ड. अडचणीमध्ये आहे यशवंत स्मृती राहणार संघ. एक पार्टनरशिप, एक चांगली पार्टनरशिप इथे हवी आहे राहणार टीमला, कारण या परिस्थितीमध्ये जर कमीत कमी प्रमाणाने 45-50 पर्यंत जरी पोहोचले, तिथनं देखील फाईट होऊ शकते. फुल लेंथ टाकला, ड्राईव्ह करत असताना कव्हरचे फिल्डर मिड ऑफला येतात, मिसफिल्ड झाली, बॅकअपला लॉंग ऑफचे फिल्डर, तोपर्यंत 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. बघा फिल्डिंग कदाचित चांगली झाली असती मिड ऑफला तर 1च धाव मिळाली असती, बट 2 मिळतील. स्कोर कार्ड 2 धाब्यांच्या मदतीने 20 वरती. बघा मागील सामना आपण पाकिला जिथनं 60 धाब्यांचं लक्ष उभारलं होतं जहरी रांजोरी संघाने, अगदी सहजरित्या डिफेंड देखील केलं, आणि इथनं देखील 45-50 जर रन्स बनवल्या जातील तर त्या देखील डिफेंड होऊ शकतात. बट आणखीन एक विकेटची चाहूल लागली आहे आणि कव्हर क्षेत्रामध्ये मिस्टेक होणार नाहीये. सफलता आणखीन एक. चौथा धक्का, फलंदाज बाद. पैशान मोठी हाय बेटाची, नारा तरू बाबा हाय त्याचा. पैशान मोठी हाय बेटाची, नारा तरू बाबा हाय त्याचा. अरे असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. चौथा धक्का लागला. अडचणी, समस्या सध्या घडीला वाढत चाललेल्या आहेत आणि त्याचं निवारण करण्याकरिता आता क्रमांक 6 वरती मृणाल नाईकला पाठवलं बॅटिंग करण्याकरिता. हा देखील एक चांगला फलंदाज, बट या अडचणीमधनं आता तो देखील संघाला बाहेर काढू शकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बघा भरपूरदा या खेळाडूला देखील चांगलं परफॉर्म करताना आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे, पण आज ती जिम्मेदारी पुन्हा एकदा तसा खांद्यांवरती, कारण 4 विकेट गेलेत. पूर्णपणे प्रेशर बॅटिंग युनिटवरती, बट त्या प्रेशरला हँडल करून एक चांगली इनिंग साकारणं, इथनं एक चांगल्या टोटलकडे आपल्या संघाला घेऊन जाणं ही अवघड गोष्ट. ती साध्य होईल का? शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी पायांवरती बॉल आदळला होता. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि सध्याच्या घडीला या निर्धाव चेंडू सोबत खेळ आता समाप्त होतोय. 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक जर आपण पाहिलं तर 20 धावा धाव फलकावरती. विकेट गेले 4. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ इथनं बाकी आहे. बघा येणारे 12 चेंडू महत्त्वाचे आहेत.
आणि कारण बघा गेल्या 3 षटकांमध्ये कुठे ना कुठे ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती बॅटिंग युनिट खरा उतरलेला नाहीये. बघा 12 चेंडू देखील ना एखाद्या सामन्याला चेंज करण्याकरिता भरपूर आहेत. बघा जेव्हा अडचणी समस्या येतात ना खऱ्या अर्थाने तुमची विचारशक्ती किती मजबूत आहे, तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहेत, ही गोष्ट खऱ्या अर्थाने तेव्हा समजून येते. कारण परिस्थिती कधीही बदलू शकते, अडचणी समस्या ह्या गोष्टी तर येतच राहतात, बट त्याला तुम्ही कशा प्रकारे हँडल करता ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि सध्याच्या घडीला अडचणी जरूर आहेत, पण त्या अडचणींचं समाधान देखील शोधलं जाऊ शकतो. पण त्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूंवरती चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. बघा 20 धावा आहेत येणाऱ्या 12वरती, 20 ते 25 धावा जरी आल्या तरी फायटिंग टोटल बनवला जाऊ शकतो. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, अगदी बघा स्ट्रोक खेळायचा होता डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, बट जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट मिळाला. बॉल निघून गेला थेट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वपूर्ण या 4 धावा. थँक्यू डीजे. बघा यापुढील होणारा सामना, चालू सामन्याचा विजेता संघ त्यांच्या विपक्षामध्ये जहरी रांजनोली, ही बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौकार लास्ट बॉलवरती आणि यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये हा बॉल देखील निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, बॅक टू बॅक फोर्स. बनलाय जान रानल गाव की आहे ओ शान, गाव की आहे ओ शान, रानल गाव की आहे ओ शान. अरे जाईल तिथं त्यांना मिळतोय मान, दादा के करोडो बने प्यार, करोडो बने प्यार. बघा आपल्या क्षमतेवरती जर आपल्याला विश्वास असेल ना तर कोणत्याही परिस्थितीमधनं यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. आणि सध्याच्या घडीला त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. इन टू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क. बिग वन सिक्सर. उनके गाडीचा 5959 लक्की आहे नंबर उनके गाडीचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. बघा सध्याच्या घडीला या 3 चेंडू अगोदर फिल्डिंग करणारा संघ पुढे होता, पण या 3 चेंडू नंतर बॅलन्स मॅच. आणखीन एक उडवलाय, बट यावेळेस चांगली फिल्डिंग. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जे फिल्डर होते कुणाल भोईर यांचे एक आउटस्टँडिंग कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. 3 चांगले फटके जरूर आले, बट त्यानंतर कमबॅक गोलंदाजाचा धक्का लागला. आता 5वा. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. काय कॅच पकडली. कुणाल भोईर होते काहू कॉर्नर क्षेत्रामध्ये. एका क्षणाला असं वाटलं की बॅक टू बॅक 2 मोठे फटके येत आहेत की काय, बट काय फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाला. फर्स्ट ऑफ ऑल अगदी योग्य वेळेवरती ती जम्प, त्यानंतर बॉल अडवल्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये ती कॅच कंप्लीट केली. अतिशय चांगली फिल्डिंग. बघा अगदी मोमेंटम चेंज दरम्यान करण्याचं जे कार्य होतं ते कार्य मी म्हणेन प्रणय मडवीने केलं. कुणाल नाईक आता नवीन फलंदाज मैदानात हातामध्ये येतो. काऊ फेसमध्ये हा देखील बॉल जातोय. चांगली फिल्डिंग. यावेळेस एक सिंगल रन दरम्यान इथनं पूर्ण केली जाईल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने 35 धाव फलकावरती. बघा जे गिअर शिफ्ट करायचे होते, मोमेंटम शिफ्ट करायचं होतं, ते कार्य बाद होण्या अगोदर मी म्हणेन प्रणय मडवी याने केलं. पण आता त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकून या इनिंगला पुढे नेण्याची जिम्मेदारी मृणाल नाईक आणि त्याच्या समेत कुणाल नाईक या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यांवरती ही जिम्मेदारी आहे. मृणाल स्ट्रायकिंग एंडवरती शफल खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला हा फटका. डीप मिड विकेटला आहेत फिल्डर. चांगली फिल्डिंग. एक सिंगल रन दरम्यान इथं पूर्ण केली जाईल. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण पाहिलं तर खेळ देखील समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर का ठीक जाऊन पोहोचलाय 36 वरती. विकेट गेलेत 5, बट मागील षटकामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला बदलताना दिसला. बघा बदल जर आणायचा असेल तर प्रयत्न चांगले असायला लागतात, आणि प्रयत्न चांगले केले मागील षटकामध्ये फलंदाज प्रणय मडवी याने. कारण एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग हवी होती, ती इनिंग आपल्याला प्रणय मडवी याची पाहायला मिळाली, ज्याने 16 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या.
अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक सध्याच्या घडीला 36 वरती आहे. येणाऱ्या 6 चेंडूवरती जर 12 ते 15 येतात, 45 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये जर बनवल्या जात आहेत, तर एक चांगली लढत या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर सारे प्रेक्षक प्रत्येकी स्टँडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण खऱ्या अर्थाने जी मेहनत रिग्नेश 11 राहणार असो, विलास स्पोर्ट्स राहणार असो, या दोन्ही टीम्सने जी मेहनत घेतली ती मेहनत आपल्याला सार्थक ठरताना दिसते. आणि याच दरम्यान शुभागमन होतो आदरणीय माजी सरपंच दापोडे गावचे आदरणीय चिंतामणजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं आणि त्यांच्या समवेत इंजिनियर बंटी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झाले. तसेच आदरणीय अनंताजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन. या तिन्ही मान्यवरांचं स्वर्गीय विलास मोदी चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर अतिरिक्त रन दरम्यान मिळालेले आहे. धाव फलक 37 धावा फलकावरती. मृणाल आहे स्ट्रायकिंग एंडवरती. हा देखील बॉल सोडून दिला. वाचण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये वाचण्याचा मार्ग नाहीये. या खेळामध्ये फक्त एकच मार्ग आहे, लढण्याचा. तुम्हाला लढावं लागेल. समोर जी अडचण आहे, समस्या आहे, तिला तुम्हाला फेस करावं लागेल. आणि तेच मी म्हणेन आता गोलंदाजाला करायचं आहे. स्वतःच्या स्ट्रेंथ्सला थोडं आता बॅक करावं लागेल. पहिले 2 चेंडू वाचण्याचा प्रयत्न होता, 2 व्हाईट बॉल. आता कमबॅक कशा प्रकारे होईल, कारण समोर मृणाल सारखा एक चांगला बॅटर. कमबॅकचा उल्लेख आपण केला, बट हा आहे फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. आणखीन एक तडाखा षटकार. आए प्रताप शेठ पाटील भारी, फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक उनकी सारी, फिदाए पब्लिक उनकी सारी. आता उनकी है सबसे न्यारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी. आए साऱ्यांचा प्यारा असा इरादा. खऱ्या अर्थाने पाकिलं गेलं तर अगदी जर आपण पाकिलं मागील षटका अगोदर असं वाटत होतं की टेंबोडे संघ वन वे ट्रॅफिक पुढे चालला, बट त्यानंतर काय खेळ बदलला. आता षटकार देखील आला. बीमर नो बॉल. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. पूर्णपणे या मॅचमध्ये कमबॅक केला यशवंत स्मृती राहणार संघाने. फ्री हिट डिलिव्हरी. फ्री हिटचा बॉल आतली कडा लागली. बॉल मागे चालला. फान लेगला फिल्डर सिंगलसाठी नकारल्या मृणालने. आणि ही गोष्ट मी म्हणेन चांगली देखील असू शकते, बिकॉज बघा मृणालमध्ये क्षमता आहे आणि सध्याच्या घडीला स्वतःला त्याने बॅक केलं. बघा, अंतिम षटकामध्ये अशा गोष्टी करायला देखील हव्यात आणि ती गोष्ट त्याने केली. स्वतःला बॅक केलं. धाव फलक सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं आता मजबूत स्थितीमध्ये 45 धाव फलकावरती. हा बॉल सोडून दिला. अंपायर सिग्नल. पिचिंग बाहेर झाली आहे, त्या अनुषंगाने नो बॉलचा इशारा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. खऱ्या अर्थाने वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि वेळ बदललेली आहे यशवंत स्मृती राहणार संघाची. जो डगआउट आपल्याला पहिल्या 3 षटकांमध्ये शांत दिसत होता, निराशा दिसत होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, त्या डगआउटमध्ये आता आनंद आहे, जल्लोष आहे, कारण कमबॅक फार दमदार केला. फ्री हिट. लोवर फुल टॉस. समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑलला फिल्डर. फंबल. मिसफील्ड. त्याचा फायदा मिळेल. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी परतणार का? नकारलं. 2 धावा मिळतील. आता प्रत्येकी चेंडूवरती ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला माहोल आहे, असं वाटतं की मोठा फटका येऊ शकतो. दरम्यान हे षटक देखील चांगलेच चाललंय राहणार टीमच्या दृष्टिकोनातून. बट अजून देखील मी म्हणेन बघा, हे षटक ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने टाकायचं होतं गोलंदाजाला, तसं काही झालेलं नाहीये. पण अजून देखील काही चेंडू आहेत त्याच्यावरती चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा देखील नक्कीच असेल. स्कोर कार्ड 48 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील सोडून दिला. पुन्हा एकदा दिशा खराब. पुन्हा एकदा अतिरिक्त रन. बघा, जस्ट मी एका गोष्टीचा उल्लेख केला की वाचण्याचा मार्ग नाही आहे. तुम्हाला समोर जी समस्या आहे, जे खऱ्या अर्थाने चॅलेंज आहे, त्याला फेस करावा लागेल. कारण बघा, जेव्हा माणूस लढतो ना, तेव्हाच तो भरपूर साऱ्या गोष्टी शिकतो आणि अनुभवानेच व्यक्ती परिपक्व बनतो. आणि त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न थोड्या त्या गोलंदाजाला करण्याची आवश्यकता इथं निर्माण आहे. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकला. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. डीप मिड विकेटचे फिल्डर धावतात. कॅच ड्रॉप.
संधी आणखीन एक गमावली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावेच्या मदतीने सध्याच्या घडीला स्कोर कार्ड 50 अप, 51 धावा धाव फलकावरती. रानाल टीमला सपोर्ट करण्याकरिता खऱ्या अर्थाने भरपूर सारे प्रेक्षक आलेले आहेत. त्या सर्वांचे देखील हार्दिक स्वागत. बघा, जेव्हा एखाद्या संघाला सपोर्ट करण्याकरिता भरपूर चांगल्या प्रमाणाने जेव्हा प्रेक्षक येतात ना, तेव्हा खेळणाऱ्या खेळाडूंचा देखील उत्साह वाढतो. आणि सध्याच्या घडीला उत्साह दिसतोय दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीमध्ये. या इनिंगला खऱ्या अर्थाने बघा गती प्रदान करण्याचं कार्य, गेम चेंज करण्याचं कार्य प्रणयने केलं. त्यानंतर मृणाल चांगली बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये अजून देखील काही चेंडू बाकी आहेत. लोवा फुल टॉस हवेमध्ये, लॉंगॉनला फिल्डर आहेत आणि फिल्डिंग चांगली. लोवा फुल टॉस होता. जितकी ताकद खऱ्या अर्थाने या फटक्या मागे झोकायची होती तितकी झोकता आली नाही आहे मृणालला. 2 धावा पूर्ण केल्या जातील. बघा, एक क्षणाला आपण असं म्हणत होतो की 40-45 जर धावा बनल्या तर लढाई होऊ शकते. आणि सध्याच्या आयडीला परिस्थिती जर आपण पाहिली तर 53 आहे. 53 धावा धाव फलकावरती. एक चांगल्या स्थितीमध्ये टीम यशवंत स्मृती राहणार. ही मॅच देखील चांगलीच पाहायला मिळेल, यामध्ये काही शंका नाही आहे. अजून देखील काही चेंडू बाकी आहेत. हे षटक थोडं लांब देखील चाललंय, कारण बघा 2 नो बॉल, 3 व्हाईट बॉल, 5 एक्स्ट्रा चेंडू आतापर्यंत टाकलेत. पुन्हा एकदा फुल लेंथ डिलिव्हरी. बघा, अतिरिक्त चेंडू जरूर टाकलेत, बट कमबॅक देखील चांगला आहे गोलंदाजाचा. आणि थ्रो थोडा खरा. तिसऱ्या धावेसाठी परतणार का? तिसऱ्या धावेसाठी मृणाल परतलाय आणि तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण. एक स्ट्रॉंग फिनिश, ज्या फिनिशची आवश्यकता होती टीम यशवंत स्मृती राहणारला, तो फिनिश दरम्यानीतनं मिळाला. 3 धावा दरम्यानीतनं मिळतील. धाव फळक या 3 धावेच्या मदतीने आता ठीक स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 56, 56 धावा धाव फलकावरती. आता प्रत्येकी समर्थक खुश असेल राहणारचा, पण त्याच पलीकडे टेंबोडे संघाला आता थोडा विचार करावा लागेल की मिस्टेक्स एक्झॅक्टली झाल्या कुठे. आता त्या झाल्या त्याला तर आपण इम्प्रूव्ह नाही करू शकत, बट सेकंड इनिंगमध्ये कशा प्रकारे खेळ करायचा आहे त्याचा विचार आता माइंडमध्ये कुठे ना कुठे सुरू असेल. 56 आहेत. अजून देखील काही चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. हा देखील फुल टॉस, बॅटची कडा. थर्डमॅनला फिल्डर आहेत. मिसफिल्ड झाली. दरम्यान सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी परतणार नाही आहेत आणि फक्त सिंगल रन दरम्यानीतनं मिळेल. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ देखील समाप्त. पहिल्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या अडचणींना फेस करून, समस्यांना फेस करून ॲट दी एंड शेवटचं हसू आपल्याला हसताना राहणार संघ दिसेल, कारण 3 षटकांमध्ये फक्त 20 होत्या. त्या कंपॅरिझनमध्ये अंतिम 12 चेंडूंवरती 37 धावा आल्या आणि त्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये 57 बनवण्यामध्ये यश आलं आणि 58चा एक चांगला टोटल सेट केला टीम यशवंत स्मृती राहणारने अगेन्स्ट टीम आराध्या 11 टेंबोडे. आता या 58 चेज होतील की डिफेंड होतील, भरपूर सारे गोष्टी आहेत, भरपूर सारे प्रश्न आहेत. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया करंजी काळन सरांचा. धन्यवाद. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. थँक्यू. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 या रजनीमध्ये बॅटिंग करणारी टीम, प्लीज तुम्हाला विनंती आहे, आराध्या 11 टेंबोडे. आणि फिल्डिंग करणारी टीम लवकरात लवकर उतरा. आपण सेकंड इनिंगला सुरुवात करा. वेळेचं बंधन आहे. टाइम इज मनी. वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही, पण आपण वेळेसाठी का थांबावं. अंपायर्स कडून तुम्हाला वारंवार सूचना असतील. विदिन 20 मिनिट्स पहिल्या 20
चेक 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 चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 ही स्पर्धा. मॅच नंबर 2 आजच्या ही रजनीची आपण पाहतोय रेग्युलर ग्रामीण फॉर्मॅटची. आराध्य 11 टेंबोडे विरुद्ध यशवंत स्मृती महेंद्रजी नाईक साहेब पुरस्कृत राहनाल या दोन संघांदरम्यान. प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राइज आहे. या ओव्हर नंतर आपण जरूर जाऊयात जिथे मान्यवरांचा सन्मानित करण्यात येईल. ओहो, लेग स्टंपच्या फार जवळून गेलाय. गोलंदाजाची फॉलो थ्रो मधली रिॲक्शन, हात जसा डोक्यावरती गेलाय, चेंडू तसाच फार जवळून गेला लेग स्टंपच्या. ऍक्शन रिप्ले बचावलाय जसे नंबर 7 करण. करण या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आहे जो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. चेस करतायत 58. 58चं टार्गेट या मॅच मध्ये. आराध्य 11 टेंबोडे समोर. ओ पुन्हा खोला आता पिन स्ट्रॉक. ये सिरीज आउट. प्लम LBW महत्वपूर्ण विकेट मिळवून दिले प्रणय मडवीने. धक्का बसतोय आराध्य 11 टेंबोडेला. 8ला दुसरा. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद. पैचण मोठी आहे बेट्याची, नाराज रुबाब आहे त्याचा. पैचण मोठी आहे बेट्याची, नाराज रुबाब आहे त्याचा. अरे असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. आदरणीय प्रताप शेठ पाटील प्रेझेंट स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. या मॅच दरम्यान होम टीम खेळते. यशवंत स्मृती महेंद्रजी नाईक साहेब पुरस्कृत राहनाल. या मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात कधी झाली? पहिल्या इनिंगच्या पहिल्या 4 षटकांमध्ये राहनालचे प्रेक्षक शांत होते. मात्र शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 4 ओव्हर्समध्ये राहनालची धावसंख्या फक्त 36 होती. मात्र लास्ट ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. तिथून भोंग्यांचा आवाज, टाळ्या, शिट्ट्या आवाज येत होता वारंवार प्रेक्षकांमधून. आणि तो आवाज सातत्याने येतोय कारण मागच्या इनिंगचं शेवटचं षटक 21 धावांचं होतं राहनालसाठी. यशवंत स्मृती राहनाल. आणि या सुरुवातीला आपण पाहतोय फर्स्ट ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा, 1 विकेट. तर या प्रणय मडवी दुसऱ्या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण फलंदाज करण पाटीलची विकेट देखील मिळवलेली आहे. आत्मविश्वास जुनावला गोलंदाजाचा. दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज येतोय आयुष पाटील जो स्ट्रायकिंग एंडला. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू 50 धावा 21. ओ डाऊन दिला. एक फाईन लेग आहे आतमध्ये. चेंडूला तर त्याने स्टॉप केलेलं आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. धावून अंपायरचा इशारा वाईड. अवांतर धावा मिळतात. 2-2 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 10 या आकड्यावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. या क्रीडांगणाच्या सभोवताली फार सुंदर व्यवस्था करण्यात आली. प्रेक्षकांना बसण्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक स्टँड मधून बसून प्रेक्षक या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मंचावरती उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मी समालोचक करण खान स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. रेंज मध्ये बॉल डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला गॅप आहे. फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार. चौकार. चेक. वार आतापर्यंत आदरणीय जयवंतजी पाटील साहेब, जर आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. साहेबांना मी विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावरती. सॉफ्ट हँड या वेळेला फक्त समोर ढकलून दिलं. फार चांगल्या माइंडसेटने बॅटिंग करतोय कुणाल भोईर कारण ऑलरेडी 2 विकेट पडलेले आहेत. आघाडीचा फलंदाज या बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण राहुल गडगे आणि करण पाटीलच्या विकेट नंतर पूर्णपणे आता जबाबदारी या मॅचची आराध्य 11 टेंबोडेकडून बॅटिंग करत असताना कुणाल भोईरवरती आहे. मागच्या बॉलवरती चौकार आला तर पुढचा चेंडू फक्त ड्राईव्ह करत असताना आमंत्रण होतं स्ट्रायकिंगला येण्यासाठी आयुष पाटीलला. फुलर लेन ऑन साइडला टर्न करण्यात आला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर गेला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग थ्रो करेल तोपर्यंत मिळते सहजरित्या 1 धाव. आणि एका धावेने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 16 वरती. पहिला डाव ज्या पद्धतीने चालला होता तसाच हा देखील डाव चाललेला आहे. सुरुवातीला
करण पाटीलने फार चांगली बॉलिंग केली होती. आराध्या 11 टेंभोडेसाठी फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 5 धावा 1 विकेट. सेकंड ओव्हर राहुलने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं सध्या 16 धावा आहेत, 2 विकेट पडलेले आहेत आराध्या 11 टेंभोडेचे. 19 चेंडू 42 धावा, एक विशन. बॉल बॅक ड्राइव्ह लॉंग ऑफला फिल्डर येतोय. डिपिक स्ट्राइकवरचा फर्स्ट अँड कम्प्लीट. सेकंडचा कॉल थोडासा उशिराने त्या क्षेत्ररक्षकाने देखील थ्रो करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. ओव्हर थ्रो झाला देखील असला तरी बॅकिंगला फिल्डर आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि पॉवर प्लेमध्ये धावसंख्या आपण पाहतोय यशवंत स्मृती राहनालच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना आराध्य 11 टेंभोडेची ती 18 धावा. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा 40. बॅटिंग करणारा आराध्य 11 टेंभोडेला. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. भरपूर सारे प्रमुख अतिथी आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान आपण करूया आज ज्यांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभली असे आदरणीय बंटी शेठ पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. साहेबांचा शुभ सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे जनक, या विभागाचे भाग्य विधाते आदरणीय प्रताप शेठ पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बंटी शेठ पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. आज साहेबांची ओळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान आपण दरमाडीतनं करणार आहोत. भारताची जी परंपरा आहे अतिथी देवो भव, प्रत्येकी अतिथीमध्ये आपण देवाला पाहतो आणि प्रत्येकी अतिथीचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि शुभ सन्मान केला जातोय बंटी शेठ पाटील साहेबांचा. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय आनंदजी पाटील साहेब जे इंजिनियर आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे जनक प्रताप शेठ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इंजिनियर आनंदजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया माजी सरपंच दापोडेचे आदरणीय चिंतामणजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. माजी सरपंच दापोडेचे आदरणीय चिंतामणजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती स्वर्गीय विलासमोती चषक 2024 मध्ये लाभलेली आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिला चेंडू जो आपण बघितला फार चांगला होता. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करण्यात आली आणि तिथून थेट गेला विकेट किपरकडे. बॉल शिल्लक आहे 17 आणि 17 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. शफल क्रॉस होऊन बघितलं, चेंडू पडलाय कुठे आणि त्यानंतर दिशा दिली. लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पुन्हा आपण पाहूयात. प्रिव्हियस बॉल वरती आलेला चौकार. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग, मात्र चेंडूच्या रेषेपासून बाहेर निघाला आयुष आणि त्यानंतर हा फटका त्याने सजवला. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 22. 2 विकेट पडले. 2.2 वर कम्प्लीट नेल्सन फिगर. 22 for 2 आफ्टर 2.2 वर कम्प्लीट. 16 चेंडू 36. बॉल बॅक, चांगला फटका पंच करत असताना समोर ऑन ड्राइव्ह सिंगल कंप्लीट झाले आणि समोर येत्या क्षणी चेंडू अगदी हातामध्ये गेला क्षेत्ररक्षकाच्या. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 23-23 या आकड्यावरती. भोंग्यांचा आवाज थोडासा कमी झालाय. तो येईल जेव्हा विकेट पडेल, जेव्हा डॉट बॉल येतील, जेव्हा प्रेशर वाढणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. होम ग्राउंडवरती सध्या यशवंत स्मृती राहनाल हा संघ खेळतोय. आदरणीय महेंद्रजी नाईक साहेब यांनी पुरस्कृत केलेला आणि प्रत्येक विकेटसाठी त्यांच्याकडून 500चा देखील कॅश प्राइज आहे. गारवा जाणवतोय, वाऱ्याची चाहूल लागते प्रत्येकाला. फुल टॉस, बॅक फिरले हातामध्ये, फटका मिस टाइम. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचू शकला नाही. मिड ऑनला वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. सेकंडचा प्रयत्न होतोय. आता इथे डायरेक्ट हिट झालाय की हात लागलाय अंपायरचा आपल्याला सांगतील. स्पष्टपणे नकार आहे. बॅट्समन सेफ. धावा मिळतात 2 आणि या 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वरती. क्विक ॲक्शन, या सर्व गोष्टी, या सर्व घडामोडी आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळतील कारण सामना क्लोज येत चाललेला आहे. बॉल शिल्लक आहे 14 आणि 14 मध्ये 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये आराध्य 11 टेंभोडेला. समोर असणारा संघ होम ग्राउंड वरती खेळतोय आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांचा प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग मोठ्या संख्येने त्यांचा या ग्रामस्थ क्रीडा नगरी राहनाल मध्ये उपस्थित आहे.
तो एक ऍडव्हान्टेज असेल राहणारला. ऑफ स्टंपचा बाहेर लांबून खेळण्याचा प्रयत्न, इट इज वाईड. फार बाहेर निघाला चेंडू, अंपायरचा इशारा येतोय वाईड. धावसंख्या आपण पाहतोय ती 26. बॉल उरलेत आता 14 चेंडू 32 धावांची गरज या मॅच मध्ये आराध्य 11 टेंभोडेला. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, लॉंग ऑफ आणि एक फिल्डर आपण पाहतोय सध्या लॉंग लेग रिजन मध्ये. इट इज नो बॉल, आउट कॉल बाय अंपायर. एज होती, विकेट पडू शकत होती, ओव्हर स्टेप केलंय त्यामुळे फलंदाज सेफ. या क्षणाला तुम्ही या चुका करू शकत नाही. अंपायरचा आवाज थेट कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला. फार सुंदर अंपायरिंग आमचे दोन्ही अंपायर सध्या ऑन ग्राउंड करत आहेत, ज्यामध्ये शानू कुरेशी सर आणि आय थिंक परेश महाजन सर. कोणगाव यांना आपण पाहतोय सध्या शकील कोटी सर आणि फारुख बड्डी सर रेस्ट करत आहेत. मागच्या मॅच मध्ये त्यांना आपण बघितलं. धावसंख्या धावफलकावरती 28. फ्री टॉन अक्रॉस द बॅट, फॉलिंग स्वीप आहे, डीप मध्ये फिल्डर, फ्री हिट आहे त्यामुळे झेलबाद होऊ शकत नाही. एकच धाव फक्त मिळते. फार चांगला फटका होता पण या फटक्याने फक्त एकच धाव दिली. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील होतं. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 29 वरती. बॉल उरले 13 आणि 13 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 29. दोन्ही फलंदाज चर्चा करतात. दुसऱ्या बाजूने शक्कल लढवली जाईल कारण ही पार्टनरशिप जर ब्रेक झाली तर या मॅच मध्ये लवकर येईल यशवंत स्मृती राहणार. ओहो, स्टेप आउट झाला होता, लांब ठेवलं चेंडूला. फार चांगला चेंडू शेवटच्या डॉटने या ओव्हरची होती सांगता. 3 षटकांचा खेळ संपला. धावा 29, विकेट पडले 2. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये आराध्य 11 टेंभोडेला बनवायचा धावा 29. फाइनाइन लक्की है वो नंबर उनके गाडीचा. फाइनाइन लक्की है वो नंबर उनके गाडीचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. थँक्यू डीजे. पहा वेळेचं बंधन आहे त्यामुळे अंपायरच्या देखील सूचना येतात. होम टीम यशवंत स्मृती राहणार याची दक्षता काय आपण विदिन 20 मिनिट्स पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत आणि पहिल्या 3 ओव्हरसाठी बरोबर 16 मिनिटं घेतलेले 4 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. यशवंत स्मृती राहणार याची दक्षता घ्या. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये 29 धावांची गरज आहे. आपण थर्ड विकेट पार्टनरशिप जर बघितली तर या दोन्ही फलंदाजांमध्ये आतापर्यंत 21 धावांची पार्टनरशिप झालेली आहे अवघ्या 11 बॉलमध्ये. सुरुवातीला डॉमिनेट करणारी बॉलिंग. सुरुवातीला आपण बघितलं गोलंदाज आदित्य नाईक, त्यानंतर प्रणय मडवी. मात्र त्यानंतर धावा आल्या मागच्या ओव्हरमध्ये 11 धावांचं षटक राहिलं. मात्र आता पुन्हा एकदा येतोय आदित्य नाईक. खोलात होता चेंडू आणि यावेळेला रनआउटची संधी देखील असेल. फॉलो थ्रो मध्ये फार चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाचं राहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आयुष पाटीलला. आराध्य 11 टेंभोडेला 3रा धक्का. आए प्रतापशेठ पाटील वारी. फिदाए पब्लिक उनकी सारी. फिदाए पब्लिक उनकी सारी. फिदाए पब्लिक उनकी सारी. आता उनकी है सबसे न्यारी. गोरगरिबांचा कैवारी. गोरगरिबांचा कैवारी. थँक्यू डीजे. घडलं काय एक्झॅक्ट आपण जर बघितलं आयुषने अटेम्प्ट केला फटका. जेव्हा चेंडू गोलंदाजाच हातामध्ये आला स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती. क्रीज सोडली होती नॉनस्ट्रायकिंगचा फलंदाज कुणालने आणि त्याची विकेट या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आयुषी धावला आणि त्याने विकेट सॅक्रिफाईस केली. या गोष्टी फार आपल्याला क्वचित पाहायला मिळतात. मात्र क्रिकेटमध्ये विकेट गोलंदाजी करणारी टीम मिळवते कधी कधी. इकडून ती दिली देखील जाते आणि ती आयुषने दिली जिथे खरं तर कुणाल भोईरची विकेट इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 11 मध्ये 29. हार्ड लेंथ
उखडण्याचा प्रयत्न मिस टाइम फाईन लेगने झेल टिपला आणि प्राइज विकेट मिळवले आदित्य नाईकने. ज्यासाठी तो आला होता ते काम त्याने पूर्ण केलंय. मागच्या बॉल वरती रन आउट. यावेळी झेल बाद धक्का बसतोय. 29 वरती 14 सामना फसलाय. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये आराध्य 11 टेंबोळेला बनवायचे 29. पाटील ब्रँड आहे रे रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे रानल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. जयाची दरबी चलता है सिक्का है ओ एक्का हुकुमाचा. जयाची दरबी चलता है थँक्यू डीजे. प्रिव्हियस मॅचचे विनर जरी रांझोलीचे कर्णधार प्रमोदजी मात्रे यांना विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधा. या मॅचचा विनर देखील लगेचच खेळणार आहे रांझोलीच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये आणि तो सामना असेल फक्त 4 षटकांचा बिकॉज तो दुसऱ्या फेरीतील सामना असेल. 21 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आणि त्यानंतर मात्र आणखी एक विकेट. दोन्ही फलंदाजांनी फार दमदार खेळ खेळला होता. अगोदर आयुष आणि त्यानंतर बाद झाला तो कुणाल भोईर. देखील नवीन फलंदाज येतोय सनील गायकवाड. बॉल शिल्लक 10 आणि 10 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय आदित्य नाईक. ऑन साइडला पुन्हा हुक करण्यात आलाय मात्र यावेळेला गॅप मध्ये बॉल होता. डीप फाईन लेगला प्रचंड वेगाने सीमारेषा पार. चौकार. जयाची दरबी चलता है सिक्का है ओ एक्का हुकुमाचा. जयाची दरबी चलता है सिक्का है ओ एक्का हुकुमाचा. थँक्यू डीजे. सनील आलाय आणि सनील गायकवाडने चेंडूला वाट देखील दाखवली डी फाईन लेगची. वेगाने चेंडू गेलाय. धाव संख्येला देखील वेग आता प्रदान होतोय. स्कोमॉज ऑन 33 पुन्हा नेल्सन विगत 3.3 ओव्हर कंप्लीट 33 धावा धावफलकावरती आहेत. रिकॉर्ड 16.67 9 बॉल 25 धावांची गरज या मॅच मध्ये आराध्य 11 टेंबोडेला. मॅच ऑन. प्रेशर होतं फलंदाजांवरती. या चौकाराने ते रिलीज झालेलं ऑन साइडला आता 4 फिल्डर. लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग. आदित्य नाईक तयार. हो समोर ड्राईव्ह केलाय थ्रू दी लाईन खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हरचा. फिल्डिंग चांगली थ्रो येतोय. सेकंडचा कॉल आणि याचं पूर्ण श्रेय मी देईन ते सौरभ नैतमला. कारण डेंजर एंडला त्याला पोहोचायचं होतं. त्याचा कॉल होता आणि तो पोहोचला देखील. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचली 35 वरती. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 23 धावांची गरज या मॅच मध्ये. नेट टू नेट फाईट. ज्या 21 धावा लास्ट ओव्हर मध्ये आल्या होत्या त्याच कदाचित आता पूर्ण करायच्या आहेत विजयासाठी आराध्य 11 टेंबोडेला. तर त्या 21 ने पहिला डाव जिथे संपवलाय विजयासाठी त्याच धावा डिफेंड देखील करायच्या आहेत. पूल स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डीप मध्ये फिल्डर जज करतोय आणि यावेळेला टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद. 35 ला बसतोय. 5वा धक्का. बॉल उरलेत आता 7 आणि 7 बॉल मध्ये गरज आहे 23 धावांची. पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 आणि विकेट पडते ती सनील गायकवाडची. आल्याबरोबर चौका ठोकणारा फलंदाज पोहोचतो आता पॅव्हलियनच्या दिशेने. पुन्हा आदित्य नाईकचं कमबॅक. तुम्हारे हर वार का पलटवार में हेच आदित्य नाईकने पहिल्या ओव्हर पासून सांगितलं या मॅच मध्ये आराध्य 11 टेंबोडेला. कारण जेव्हा धावांची गती होती थर्ड विकेट पार्टनरशिप आपण जर बघितली 21 धावांची होती आयुष आणि कुणाल मध्ये. त्या दोन्ही फलंदाजांना पॅव्हलियनचा रास्ता कोणी दाखवला असेल तर तो गोलंदाज सध्या बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आदित्य नाईक. बॉल उरलेत आता 7 आणि 7 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज प्रवीण गडगे इज ऑन स्ट्राईक. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. त्याला माहिती आहे अटॅकच होणार आहे त्यामुळे ऑन साइडला 4ही फिल्डरला सेट करण्यात आले. एक फिल्डर थोडासा वाईड ऑफ लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय हिरामन लक्ष्मण नाईक स्टँडच्या समोर. 7 बॉल 23. स्विच हिट मात्र तो प्रयत्न हुकला. एका यशस्वी षटकाची होती सांगता कारण या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या
त्या 6 धावा आणि विकेट मिळवले ते आदित्य नाईकने. 2 षटकांचा त्याचा स्पेल, त्यामध्ये त्याने खर्च केल्या 12 धावा, विकेट मिळवले 3 आणि हा सामना आता आराध्य 11 टेंबोडे साडी. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 23 धावांची गरज. चर्चा आमचीच असते गावोगाव, इलाके में सारे चलता है नाव, इलाके में सारे चलता है नाव. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद. अरे पैशान मोठी आहे बेटाची, नाराज बाबू आहे त्याचा. थँक्यू डीजे. वेळेचं बंधन आहे, बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं टाकलेली आहेत आणि तीच साथ तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे, कारण बिकॉज वेळेसंदर्भात आम्ही तुम्हाला सूचना सुरुवातीपासून करतोय. रजनी फॉर्मॅट आहे आणि यानंतर देखील पुढचे 8 संघ आजच्याच रजनीमध्ये आपल्या समोर असतील. या मॅचमध्ये बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. सौरभ नैतमला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, अपेक्षा फार आहेत, पाहूयात ते ओझं पेललं जाईल का. पहिला चेंडू लो फुल टॉस, ऑन साइडला टर्न करण्यात आला, मिड विकेटला फिल्डर, चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय, सेकंडचा प्रयत्न होणार नाही. फार चांगली फिल्डिंग डीप मिड विकेटला पण बघितली. विवेक नाईक. बॉल शिल्लक आहेत आता 5 आणि 5 मध्ये 22. प्रवीणला पावा पॅक फटके मारावे लागतील. ओव्हर पिच, हेलिकॉप्टर गॅप मध्ये काऊ फेसला पहिल्या बाउन्स वरती सीमारेषा पार. मॅच ऑन, पुन्हा सामना जिवंत होईल, कारण 4 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. अरे असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा, असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. थँक्यू डीजे. ही मॅच झिगझॅग प्रमाणे कधी जाते राहनालच्या बाजूने, कधी टेंबोळ्याचा सध्या बॅलन्स. 4 चेंडू 18 धावा. करण नाईक हार्डलेन टर्न करण्यात आला, डीप मध्ये फिल्डर, त्याचा वाक्या बाहेर, सीमा रेषा पार, मागचा चौकार आणि या वेळेला एक धमाकेदार षटकार. असा प्रतापचे पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. हमारी आखिरी उम्मीद खुद हम है और जब तक हम है उम्मीद कायम है. काय बॅटिंग केले प्रवीण गडगेने. 7व्या क्रमांकावरती आलाय आणि सुसाट सुटलाय. 3 चेंडू मध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. समीकरण 3 चेंडू 12चं. मॅच ऑन. मागच्या 2 चेंडूंमध्ये आलेल्या 10 धावा पुन्हा आता डोकं चालवण्यास भाग पाडतात कर्णधाराला. गोलंदाजाला यशवंत स्मृती नाहनालचा. प्रेक्षकांचा नजरा या मॅच कडे. हाय व्होल्टेज मॅच. 3 चेंडू 12. राहनालचे प्रेक्षक आहेत, उभे जरूर राहतील, कारण त्यांच्या गावची अस्मिता मैदानाच्या आतमध्ये सध्या पणाला लागली आहे. 3 चेंडू 12. ओ यावेळेला मिस टाइम. मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने. ओ कॅच ड्रॉप. या क्षणाला सुटलेली कॅच मॅच सोडेल का, प्रश्नचिन्ह आहे. धावा मिळतात 2. नाराज आहे स्वतःवरती प्रवीण गडगे. या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर मारायचं होतं. ऍक्शन रिप्ले. व्यवस्थित चेंडूचा खाली आला होता क्षेत्ररक्षक, पण हाताच्या ओंजळीमधून चेंडू निसटलाय. ही मॅच जाईल का थांबेल, पाहूयात पुढच्या 2 चेंडूंमध्ये आपल्याला समजेल. धावा धावफलकावरती 48. चेस करायच्यात 58. बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावांची गरज आहे 10. 2 चेंडू 10. मागच्या 2 बॉल मध्ये मारलेल्या प्रवीण गडगेने. आता देखील त्याला पुन्हा तेच करायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने जे करून दिलेलं आहे ते करून द्यायचं नाही गोलंदाज करण नाईकला. 2 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेसिंग या मॅचचा महत्वपूर्ण नियम. ओलो फुल टॉस. बॅट जबरदस्त फिरले, पण चेंडू लॉंग ऑनला. फिल्डरच्या हातामध्ये. काय घडलेलं आहे पाहूयात आपण. 1 धाव तर पूर्ण झाली. ओव्हर थ्रो. बॅकिंगला फिल्डर एडीज. नो बॉल. वेस्ट्रा बीमर. मॅच ऑन. पुन्हा या मॅच मध्ये कमबॅक करते आराध्य 11 टेंबोडे. 6 चेंडू 23 धावांची गरज होती. त्यानंतर सामना आपण बघितला. 2 चेंडू 10 वरती आला. आता नो बॉल. रानालने
अंपायरचा डिसिजनला चॅलेंज केलेला अर्थातच रिव्ह्यू पाहूयात आपण. ग्रामीण टेनिस क्रिकेटची आमची कंट्रोल रूम मधली टीम आणि आमचे थर्ड अंपायर. फारुख सर सध्या हे सर्व क्षणचित्र पाहतील. ही मॅच क्लोज आहे, डिसिजन इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे थोडासा वेळ तुमचा आम्ही घेतोय. त्या वेळेमध्ये या मॅचचा सध्याचा डिसिजन आपल्यापर्यंत येईल. हा फलंदाज क्रीजमध्ये कुठे उभा आहे, त्याने कुठे फटका अटेम्प्ट केलेला आहे आणि कोणत्या क्षणाला बॅट आणि चेंडूचा संपर्क होतोय त्या क्षणाला पाहण्यात येईल. पुन्हा एकदा रिव्ह्यू वन सक्सेसफुल. इट इज नो बॉल. मॅच ऑन. आराध्य 11 टेंबोडेचा पॅव्हलियन मधून टाळ्यांचा आवाज येतोय बिकॉज 2 चेंडू 10ची गरज असताना फलंदाज देखील सेफ आहे, तर धाबा देखील मिळत आहेत 2 आणि हा सामना 2 चेंडू 8 वरती. फ्री टॉन. हा फटका खेळत असताना तो खाली पडलाय. प्रेक्षक सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. समोर असलेली हलकीशी टेकडी, त्या टेकडीवरती असणारे सर्व आय थिंक माझ्या मते हे यशवंत स्मृती राहनालचे प्रेक्षक आहेत. इतक्या थंडीमध्ये ते या मॅचचा आनंद घेत आहेत कारण सामना सध्या गरम होतोय. बॉल शिल्लक 2 आणि 2 चेंडू 8 धावांची गरज. सर्वजण आश्चर्यकारक मुद्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण ही मॅच स्वर्गीय यशवंत स्मृती राहनालची होती. ते या मॅच मध्ये देखील आता आपण पाहतोय आराध्य 11 टेंबोडेचे कमबॅक. जास्त वेळ जात असेल तर रिटायर्ड हडून आपण मैदानाच्या बाहेर जा. मॅनेजमेंट टीमची सूचना आहे. आराध्य 11 टेंबोडे. पण ग्रामीणचं क्रिकेट आपल्या गावच्या अस्मितेसाठी खेळलं जातं. जिद्द, चिकाटी, निष्ठा गावाची असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी पाहतो की जखमी झाल्यानंतर, इंजरी झाल्यानंतर खेळाडू मैदानाच्या बाहेर जात नाही आणि असं म्हटलं जातं की लढताना झालेल्या जखमा विजयानंतर मिरवल्या जातात, त्या देखील अभिमानाने. पाहूया ती जखम मिरवली जाईल की मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाज करण नाईकचं कमबॅक असेल स्वर्गीय यशवंत स्मृती राहनालसाठी. ही क्रीडा नगरी गजबजलेली आपण पाहतोय. आपण सर्वजण पाहताय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 चे पर्व. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. पाहुयात. होम ग्राउंड वरती बरीचशी चर्चा सुरू आहे. विजय असेल स्वर्गीय यशवंत स्मृती राहनालचा की मात्र पराभवाची चर्चा दाबून सुरू असणाऱ्या आराध्य 11 टेंबोडेचाच गुलाल या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ कमी. अंपायर तेच सांगतात फ्री टॉन. दोन्ही संघाने सूचना. 2 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज सौरभ नैतम. नैतम करेल का या मॅचला खतम. बॉल तयार करण नाईक. 2 चेंडू 8. फुल टॉस आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय मात्र यावेळेला चुकी घडली आहे. चेंडू पासून थोडासा लांब राहिला. मागच्या फिल्डरने बॅकिंग दिलेली आहे. धावा मिळतात 2. नैतमकडे स्ट्राईक असेल, जी स्ट्राईक हवी होती. या क्षणाला प्रवीण गडगेला सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय रंजकता वाढलेले. एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज. येईल का गोल्डन षटकार, येईल का डॉट बॉल. मॅच असेल का स्वर्गीय यशवंत स्मृती राहनालची की हा सामना जिंकणार आहे आराध्य 11 टेंबोडे. फार दूरवरचा प्रवास करून आज या ग्रामस्थ मंडळ क्रीडा नगरी राहनालचा मैदानावरती आले. मोठं स्वप्न घेऊन आराध्य 11 टेंबोडे स्वर्गीय यशवंत स्मृती राहनालला हरवण्यासाठी. काय घडते पाहूयात. अंपायर्स वारंवार सूचना करतात. प्लीज मी तुम्हाला सूचना करतो आमच्या मॅनेजमेंट टीम कडून. वेळेचं बंधन आहे. आजच्या रात्रीमध्ये टोटल 12 संघ खेळणार आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन असू द्या. फास्ट खेळा आपण. हरी अप कम ऑन. एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले. जे उभे ते आता आश्चर्यकारक मुद्रेमध्ये उभे आहेत आणि काही क्षणात ते टोवरती देखील उभे राहतील. 52 बनलेला आहे. 58 ला चेस करत असताना 1 बॉलचा खेळ शिल्लक. 6 धावांची गरज आहे. सिली पॉइंटला फिल्डर असेल कदाचित, त्यामुळे त्या फिल्डरला इन्स्ट्रक्शन देण्यात येतील. चेंडू जोपर्यंत रिलीज होत नाही, फलंदाज अटेम्प्ट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला हालचाल करता येणार नाही. शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, सिली मिड ऑफ पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग. 4 फिल्डर ऑन साइडला पेट्रोलिंग करतायत, तर 1 फिल्डर ऑफ साइडला जो लॉंग ऑफला आहे. प्रवीणने काही चर्चा केली आहे सौरभ नैतम सोबत. 1 बॉल 6 धावा. फुल टॉस, पण या फुल टॉसला तो परावर्तित करू शकला नाही षटकारामध्ये आणि अवघ्या 5 धावांचा फरकाने हा सामना जिंकला स्वर्गीय यशवंत स्मृती राहनालने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम राहनाल.
हार्ड लक टीम आराध्य 11 टेंबोडे. आराध्य 11 टेंबोडे पूर्ण संघ आणि कर्णधार आपण मंचावरती आपला सन्मान होईल. फार चांगला सामना, जसा हवा होता तसा सामना, पैसा वसूल मॅच. टॉस साठी स्वर्गीय यशवंत स्मृती राहनाल आणि जरी रांझुलीचे कॅप्टन